friends, welcome to our YouTube channel. So in today's lecture we are learning about the refraction of light, its laws. Okay, so from the ray optics, laws of refraction will continue in this lecture. Okay, आपण आतापर्यंत जे रिवाइज केलं ते होतं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे जे लॉज आहेत ते आपण पाहूयात. ओके, सो हिअर आर द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. फर्स्ट लॉ इज सेम ॲज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काय लॉ ऑफ रिफ्लेक्शन मध्ये एक गोष्ट होती की अँगल ऑफ इन्सिडेंट नॉर्मल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रे हे जे आहेत हे तिन्ही एका प्लेन मध्ये असतात. सेम हा लॉ इथं पण फॉलो होतो. दॅट मीन्स व्हॉट इज द लाईन्स हिअर, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ऑल लाईज इन द सेम प्लेन. इथं आपण रिफ्रॅक्शन बघतो म्हणून रिफ्रॅक्टेड रे असणार आहे, इन्सिडेंट रे आणि नॉर्मल all lies in the same plane. Okay, and what is the second law? Second law हा एक वेगळाच concept आहे given by scientist Snell. It is called as Snell's law. Snell's law, what it explains actually, I will discuss Snell's law within 2 minutes. First, Snell's law काय define करतो हे आपण बघूया. Snell's law, it gives the relation between the incident and reflected angle and refractive index of the medium. Relation between the incident ray, refracted ray and refractive index of the medium. ह्या तिघांमध्ये जे रिलेशन सांगणारा जो कन्सेप्ट आहे स्नेल्स लॉ ने दिला होता. याच्या व्यतिरिक्त स्नेल्स लॉ मध्ये आपल्याला वेलॉसिटी ऑफ लाईटचा पण कन्सेप्ट जो आहे तो बघायला मिळणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द स्नेल्स लॉ. बट बिफोर दॅट वी हॅव टू फोकस ऑन द व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे वर्ड तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स और रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस. सो व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? फर्स्ट विल सी दॅट. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीन्स व्हॉट? इट इज द एक्सटेंट टू विच द रे ऑफ लाईट इट इज चेंजिंग इट्स पाथ. ओके, सो द एक्सटेंट टू विच लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन इन रिफ्रॅक्टिव्ह मीडियम इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कोणत्या एक्सटेंड पर्यंत त्याचा पाथ चेंज करू शकते लाईट, ह्याचा मेजर म्हणजेच काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. अँड हाऊ टू रिप्रेझेंट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? इट इज नथिंग बट द N21. एन हा सिम्बॉल आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी. काही ठिकाणी म्यू हा पण वापरतात. सो आय हॅव टेकन हिअर एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याचा सफिक्स मध्ये 21 लिहिलेला आहे. दे 21 इट इज द सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन ऑफ द रे. means refractive index of a second medium with respect to first. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा असणार आहे? दुसऱ्या मीडियमचा. कुणासोबत असणार आहे? पहिल्या मीडियमचा. म्हणजे रे ऑफ लाईट पहिल्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा दुसऱ्या मीडियमचा आहे पहिल्याच्या रिस्पेक्ट मध्ये, म्हणून N21 रिप्रेझेंट करतात. ह्याच्या व्यतिरिक्त जर N12 रिप्रेझेंट केला असता तर दुसऱ्या मीडियम मधून पहिल्या मीडियम मध्ये चालली. सो दुसरा मीडियम हा नंतर लिहायचा आणि ज्या मीडियम मध्ये लाईट एंटर करते ती मीडियम आधी असणार आहे, म्हणजे N12 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. ओके, सो इथं आपण सेकंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघतोय. सो विल डिनोट इट ॲज अ N21. अँड हाऊ टू फाइंड इट? इट्स रिलेशन विथ द स्पीड ऑफ द लाईट विल बी देअर. सो जेव्हा स्पीड ऑफ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पास होणारे चेंज होते. का चेंज होते? तर तिथं डेन्सिटी चेंज होते. रेअर मीडियम म्हणजे हवा असेल तर तिथं काय असणार आहे? एअरमध्ये देअर इज लेस डेन्सिटी, सो स्पीड ऑफ लाईट विल बी मोर. अँड वेन इट एंटर्स इनसाइड द सॉलिड, सॉलिडमध्ये काय असतात? मॉलिक्युल्स खूप जवळ असतात. सो इट हॅज सम टाइप ऑफ ऑब्स्टेकल्स इन देअर पाथ. सो स्पीड ऑफ लाईट जे आहे अशा सबस्टन्स मधून ज्यावेळेस पास होते जिथं डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे डेन्सर मीडियम मधून, तर त्याची वेलॉसिटी कमी होते. ओके, सो दोन्ही मीडियम मध्ये वेलॉसिटी चेंज होणार आहे आणि त्या वेलॉसिटी चेंजचा रेशोज आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतो. सो व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? सी हिअर अगेन. N21 इज इक्वल्स टू स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 1 डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 2. पहिल्या मीडियम मध्ये जो स्पीड ऑफ लाईट होता म्हणजे वरचा एअरचा, डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 2. ज्याच्यामध्ये एंटर होते त्याचं मीडियम खाली घ्यायचं आहे, स्पीडचा वरती जिथून आली रे इन्सिडेंट आलेली आहे ती त्या मीडियमचं घ्यायचं. सो सी केअरफुली द नोटेशन्स. 1 वरती आहे, 2 खाली आहे. आणि ह्यालाच आपण
नोटेशन्समध्ये V1 डिवायडेड बाय V2 रिप्रेझेंट करतो. ओके, सो हे रिलेशन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि स्पीडचं. नाव व्हॉट इज अ स्नेल्स लॉ? विल मूव टुवर्ड्स द प्रॉपर लॉ ऑफ द स्नेल्स. So what is Snell's law actually? Snell's law is the ratio of sine of incident angle to the sine of refracted angle. Sine म्हणजे ट्रिग्नोमेट्रीची टर्म आहे, साइन कॉस टॅन, त्यातला साइन घ्यायचा. The ratio of sine of incident angle to the sine of refracted angle is always constant, and that constant here it is nothing but the refractive index. सो इथं हा स्नेल्स लॉ दाखवलाय. सी हियर बाय द नोटेशन साइन आय डिवायडेड बाय साइन आर, आणि बाय आवर डायग्राम हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कसा रिप्रेझेंट केलेला प्रिव्हियस ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये N21. सो साइन आय अपॉन साइन आर इट इज N21 विच इज नथिंग बट द V1 अपॉन V2, वेलॉसिटी किंवा स्पीड इन फर्स्ट मीडियम डिवायडेड बाय स्पीड इन सेकंड मीडियम. आणि ह्याला जर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या बाबतीतच रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याचं नोटेशन मी पुढे दिले N2 डिवायडेड बाय N1, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवायडेड बाय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. हा कसा फाइंड आउट केलेला आहे तर नेक्स्ट स्टेपमध्ये ते फाइंड करण्याची मेथड दाखवली मी. सो सी द नेक्स्ट सेकंड स्टेप, V1 अपॉन V2 ह्याला आपण कसं लिहू शकतो? If we insert the speed of light in the vacuum, velocity of light or speed of light in vacuum आपण नेहमी C ने डिनोट करतो. ओके, सो विल इंट्रोड्यूस हिअर द C, म्हणजे आपल्याला ॲब्सोल्यूटचा कन्सेप्ट मिळेल. विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम घेतात त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट. ओके, सो V1 अपॉन V2 आहे. याच्यामध्ये मी दोन्ही केसेसमध्ये वर आणि खाली म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये C इन्सर्ट करणार आहे. सो हाऊ वी कॅन राईट द C हिअर? सी द मेथड टू राईट in the numerator C upon V2 and in the denominator C upon V1. सो डिवाइडचा डिवाइड ज्यावेळेस असतो त्यावेळेस हे उलट होऊन V1 अपॉन C येणार आहे आणि वरचा C अपॉन V2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेच. सो C ला C कॅन्सल होऊन फायनली आपल्याला V1 अपॉन V2 मिळतं. म्हणजे हे आपल्याला जर Cच्या रिस्पेक्टमध्ये लिहायचं असेल तर हा थोडासा चेंज आहे. सी केअरफुली. V1 upon V2 is equals to C upon V2 divided by C upon V1. ओके, सॉल्व केल्यानंतर इकडची लेफ्ट हँड साईडची केस आपल्याला मिळणार आहे. बट वी डोंट वॉन्ट दॅट, आपल्याला ॲब्सोल्यूट काढायचं आहे. आता न्यूमरेटर काय आहे? C अपॉन V2, म्हणजे वरती आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. हा असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. ह्यालाच म्हणतात ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. म्हणजेच फक्त N2 लिहायचा, व्हॅक्यूमसाठी काही नोटेशन नाही आहे. ओके, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय आहे? C अपॉन V1. C परत तेच वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, म्हणजे फर्स्ट मीडियमच्या स्पीडचा विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम जो आहे तो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेणार आहे. सो इट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम N1. व्हॅक्यूम असल्यामुळे ह्याला म्हणतात ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम 1. सो हा जो टोटल फॉर्म्युला आहे V1 अपॉन V2 चा, वी कॅन राईट इट ॲज अ N2 अपॉन N1. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवायडेड बाय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. सो ते फर्स्ट स्टेपचे एक्सप्लेनेशन सेकंड स्टेपमध्ये दिलेलं आहे. ओके, सो दिस इज द स्नेल्स लॉ. इट गिव्स अस द आयडिया अबाउट द अँगल ऑफ इन्सिडेंट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन IR, आणि ते रिलेटेड आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोबत. ओके, हे एक केस झाली. आणि दुसरी गोष्ट आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काय माहिती मिळते की वेलॉसिटीज कशा डिपेंड आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर. ओके, सो दिस इज लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. सो वन मोर टाइम विल सी द समरी ऑफ बोथ द लॉज टुगेदर इन द लास्ट स्लाइड. सी हियर द लास्ट स्लाइड. In that, the first law I have written as it is: incident ray, refracted ray and normal lie in the same plane. ओके, हे तिन्ही रे जे असणार आहेत ते एकाच प्लेनमध्ये सिच्युएटेड असतात. अँड सेकंड लॉ, स्नेल्स लॉ जो आहे, आय हॅव रिटन दॅट इक्वेशन ऑफ द स्नेल्स लॉ. साइन I अपॉन साइन R इज इक्वल्स टू N21, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू 1. आणि हा अदर मेथडमध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो? इट इज नथिंग बट द V1 अपॉन V2 और N2 अपॉन N1. सो स्नेल्स लॉ रिप्रेझेंट करायचे ह्या तीन मेथड आहेत. साईनच्या फॉर्मॅटमध्ये करा, वेलॉसिटीच्या फॉर्मॅटमध्ये करा, नाहीतर N2 अपॉन N1च्या फॉर्मॅटमध्ये
करू शकतो. ओके, सो दीज आर द laws of the refraction. Hope you understand today's concepts. These formulas are important for problem solution, so apply it while solving the problems. Like our video, share it and subscribe our channel.